धावसंख्या धावफलकावर 8 आहे. थोडासा सामना थांबला जातोय मैदानात. अजय भंडारीला हलकीशी इंजुरी, अर्थात थोडंसं आपण बघितलं तर गोलंदाजी करत असताना तो थांबला गेला. क्रॅम्प आला असेल कदाचित, त्याच्यामुळे सामना थांबला जातोय. एक उत्कृष्ट खेळाडू आहे अजय. मी उल्लेख केला होता स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आयोजित खूप चांगली स्पर्धा, शिस्तबद्ध स्पर्धा या उसाटणे गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आज तो संघ इथे या रजनी स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. दुसऱ्या फेरीतला सामना खेळतोय स्कायरा 11 वहाळ संघाच्या विरोधात. ऐकार फर्स्ट एड सेवा तुम्ही उपलब्ध करा लगेच मैदानाच्या आतमध्ये. दीप, यस दीप जायचे धावत पळत. वैकुंठवाशी हरिभाऊ बागा पाटील स्मृती चषक 2025 या स्पर्धेची तिसरी रात्र, 6 रात्रींची ही स्पर्धा. खरं तर अनंत पाटील साहेबांनी खूप चांगला उल्लेख केला या स्पर्धेबद्दल. खूप मेहनत घेतली. त्या स्पर्धेमध्ये कोणत्याही गोष्टीची उणीव तुम्हाला भासणार नाहीये अशी ही स्पर्धा. सर्वांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था, अगदी शाकाहारी भोजन. कारण हे गाव म्हटलं तर वारकरी संप्रदाय जोपासणारं हे गाव. अखंड हरिनाम सप्ताह 16 असू द्या किंवा आपण बघितलं तर भगवद्गीता कार्यक्रम साहेबांच्या घरी आयोजित केला जातो. या पद्धतीने 2 जून रोजी सप्ताह 16 देखील साजरा केला जातो. आणि संपूर्ण या परिसरामध्ये आपण विचार केला तर हरिभक्त परायण वारकरी संप्रदायाच्या पताका ज्या महाराष्ट्रामध्ये अखंड रोवल्या जात आहेत ना, शिवरायांच्या कालापासून खरं तर या वारकरी संप्रदायाला आपण जपतो. आणि तो वारकरी संप्रदाय आज या गावामध्ये अनंत पाटील साहेबांच्या घरी देखील आपण पाहतो. त्यांच्या वडिलांचा वारसा जोपासणारा हा कुटुंब, उच्च शिक्षित. मुलगाही चांगला इंजिनियर आर्किटेक्ट, मुलगीही चांगली शिक्षण घेत आहे. एवढा चांगला उच्च शिक्षित आणि त्यांच्यामध्ये चांगले विचार, उच्च विचार जोपासणारा हा कुटुंब. जाऊया मागच्या दिशेनं. थोडासा सामना थांबला होता. अप्रतिम स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. आणि त्याच्यामध्ये जर विचार केला तर पहिला ओव्हरचा खेळ सुरू आहे. बॅक टू बॅक 2 चौकार टोकलेत. प्रयास कोहली या फलंदाजानं, प्रतीक पाटील त्याच्या जोडीला आहे हिटमॅन नॉन स्ट्राईकला. तर गोलंदाज पुन्हा एकदा अजय भंडारी. लगातार 2 चौकार टोकलेत. अनिल दादा ढोपरी यांचा हा संघ एक लिजेंड, एक सिनियर खेळाडू या संघामध्ये विनोदी खेळाडू आहे. जय श्रीराम त्यांच्या मुखामध्ये सातत्यानं आपल्याला जरी फोन केला तरी पहिला जय श्रीराम हे वाक्य त्यांच्या मुखातून येतो. तर मॅचला करूया सुरुवात. 2 चौकार. अजय भंडारी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर तयार. पंचांच्या डाव्या बाजूनं, उजव्या बाजूनं मापेसाहेब मारा करतोय. खोलवर पतीचा बॉल. हा चांगला चेंडू. अजयनं पुन्हा एकदा वेळ घेतला, स्वतःला सावरलं आणि नव्यानं
एखाद्या जखमी वाघासारखा नव्यानं उभारलाय. डॉट बॉल गेलाय. संघाची धावसंख्या 8. 8 धावा धावफलकावर. अगदी थंडगार वातावरणामध्ये ही स्पर्धा खेळली जाते. करता आपण बघितलं षटकार आता कमी पाहायला मिळत आहेत, कारण दमट वातावरण, थंडगार वातावरण. हो, खणून काढलाय चेंडू. वाईड डिश लॉंग ऑन कडे पुढे आला होता चेंडू पकडण्यासाठी, परंतु इथे खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा घेतलाय. 2 धावा पूर्ण. डायरेक्ट हिट. हो हो, मैदानावर काय घडलं बघा. डायरेक्ट हिट आणि तो चेंडू गेलाय ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. चौकार मात्र पंचाने घेतलाय. या ठिकाणी इशारा दिलाय षटकाराचा. 6 धावा. च्या माध्यमातून आपण मगाशी ऐवा कॅच, समालोचकांना पारितोषिक सारं त्यांच्याकडनं देखील आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचंही करूया कौतुक. परंतु मैदानावर आता कौतुक केलं जाईल प्रयास कोहलीचं, कारण त्याच्या नावावर हा षटकार अर्थात 6 धावा लागल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली टोटल 14च्या आकड्यावर. 14 धावा धावफलकावर. पहिलं 17चा खेळ सुरू आहे. 4 षटकांचा सामना. कसळकंड गावामध्ये, कसळकंड नगरीमध्ये ही स्पर्धा, टेनिस क्रिकेटची अप्रतिम स्पर्धा. मात्र प्रेक्षकांसाठी देखील खूप चांगली मेजवानी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रेक्षक कमाल कॅच, 500 रुपये, एक टी शर्ट असं पारितोषिक, आणि नंतर मात्र त्या प्रेक्षकाचं नाव अंतिम रात्रीमध्ये 2 व्हीलर बाईकसाठी घोषित केलं जाईल. अशी हे अप्रतिम स्पर्धा. अजय भंडारी आपल्या षटकातला पुढील चेंडू घेऊन येतोय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. ओ लावली स्ट्रोक. डीप बॅकवर्ड क्षेत्राकडे. अगदी तेवढ्याच दर्जेदार क्षेत्ररक्षणाची या ठिकाणी पाहणी तुम्हाला पाहायला मिळाली. जबरदस्त क्षेत्ररक्षण, कौतुक करावं लागेल. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रयास कोहलीनं एका धावेसाठी, एका धावेच्या मदतीनं टोटल स्कोर जाऊन पोहोचतोय 15 या आकड्यावर. 15 धावा. मगाशी 29 धावा देखील पहा. काय डिफेन्स करण्यासाठी नांदगाव संघानं संघर्ष केला होता. प्रचंड संघर्ष पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा प्रतीक पाटील येतोय नव्यानं. पहिल्या बॉललाच तो फेस करेन. या अगोदर नॉन स्ट्राईकला होता. जवळजवळ 5 चेंडू प्रयास एकटा खेळला. त्यानंतर शेवटच्या चेंडूला समाचार करेल. प्रतीक खोलात चेंडू फेकला होता. ब्लॉक बॉलमध्ये चेंडू खणून काढला एका धावेसाठी. एका धावेनं पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर टोटल 16 धावा. चला स्पीडअप, घाई करायची आहे तुम्हाला. 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकायचे आहेत. उसाटणे टीम याकडे लक्ष केंद्रित करा. घड्याळाच्या काट्यावर मात्र लक्ष ठेवून ही स्पर्धा खेळवली जात आहे. आम्हाला 6 वाजता मॅच पहिली खेळायची होती. 1,93,530 एवढ्या प्रेक्षकांनी पसंती दिली या स्पर्धेला. 1,93,530 प्रेक्षक आतापर्यंत लाईव्ह स्वरूपात टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला पसंती दिली, पाहिली गेली आहे. खूप छान, खूप छान, खूप चांगला प्रतिसाद आहे. कारण स्पर्धाच आहे मानाची आणि सन्मानाची. नाही स्वार्थासाठी ना पैशासाठी. अगदी डोनेशन देखील 1 रुपया प्रवीण सर घेतला गेला नाही या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य. अन्यथा अनेक ठिकाणी डोनेशन घेऊन स्पर्धा आयोजित केल्या जातात, परंतु इथे कोणत्याही प्रकारचा मानधन किंवा आर्थिक सहकार्य घेतला नाही. स्वबलावर स्वखर्चाने अनंत शेठ पाटील साहेबांनी या स्पर्धेचं आयोजन नेतृत्व केलं. परंतु त्यांनी श्रेय कोणाला दिला तर घोडिलदेव कसलकंड संघातील या खेळाडूंना, सर्व आयोजन कमिटीला त्यांना श्रेय दिला की जरी मी पैसे संपवत असलो किंवा दिले असले तरी परंतु मेहनत या मुलांची आहे. फुल्लर लेनचा बॉल, फुल टॉस बॉल, हिटमॅन प्रतीक पाटीलची दांडी गोल, फलंदाज बाद.
सामन्यामध्ये खरं तर त्याची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली नाही, परंतु घनश्याम आणि प्रयास, आता प्रयास करेल. घनश्याम नन्ना मुन्ना जादूगार म्हणून ज्याला म्हटलं जातं, तो मैदानाच्या आतमध्ये येतोय. पंचांकडनं गाड घेत असताना अमर हिलाल या गोलंदाजाने पहिला बॉल जसा फेकला त्रिफलाचित केले, तोच अमर हिलाल. पुन्हा एकदा रिस्की स्ट्रोक, अगदी फॉलिंग स्ट्रोक केला असताना पुन्हा एकदा ओव्हर थ्रो. अगोदरच ओव्हर थ्रो मध्ये एक चौकार गेलाय. उसटने टीमच्या खेळाडूंनी याकडे लक्ष द्यावं लागेल. ब्लिंक होत आहेत ब्लेल्स, एलईडी बेल्स आहेत. हा, त्याच्यामुळे आपण विचार केला तर प्रयास, घनश्याम हे दोन्ही फलंदाज अगदी जलद गतीनं धावा कंप्लीट करत असताना तुम्हाला पाहायला मिळाल्या. 2 धावसंख्या मिळाल्या, संघाची धावसंख्या 18. अमर हिलाल जो फलंदाजांचे करतो नेहमी हाल, असा हा अमर हिलाल कशा प्रकारे गोलंदाजी करेल. ऑन स्ट्राइक बॅट्समन तुम्हाला पुन्हा एकदा घनश्याम पाटील. घनश्याम पाटील टू अमर हिलाल. हलकसं तटावलं, हलकसं लेग ग्लान्स, शॉर्ट स्क्वेअर लेगचा, ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षक चेंडू आलाय, उचलला, फेकलाय, धावा पळून काढल्यात 2. काय जलद गती आहे बघा या दोन्ही खेळाडूंमध्ये. बॉडी लँग्वेज अगदी त्यांची बघितली तर कमी आहे. सडपातल बांधा अशा या बॉडी लँग्वेज प्रमाणे ते देखील धावा घेत आहेत. धावून अक्षरशः धावा घेताना पाहायला मिळतात. कारण टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉल चौकार षटकारासाठी खेळणं गरजेचं नसतं. कधी कधी सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेट करणे ही गरजेचं आहे. 2 धावा वाढत आहेत. संघाची धावसंख्या 2 ने वधारते 20 या आकड्यावर. खोलात अगदी फेकण्याचा प्रयत्न अमरचा होता. चेंडू लॉंग ऑफ कडे, क्षेत्ररक्षक आहे, 1 मिळेल. आता मात्र एका धावेवर समाधान मानावं लागलं. अशा परिस्थितीमध्ये दुसरा षटक सुरू असताना धावसंख्या चांगली तयार झाली आहे. स्कायरा 11 वहाळ संघासाठी 21 धावा. थंडगार वातावरणामध्ये, थंडीच्या वातावरणात मध्यरात्रीमध्ये जर मी म्हणेन 4 षटकांमध्ये 40 धावा देखील भरपूर होतील. कारण मागच्या मॅचमध्ये 29 धावा काढताना देखील दमछाक झाली होती. सामना रंगतदार झाला होता. तिसऱ्या षटकातला पुढील चेंडू अमर हिलाल. समोर मात्र बॅट्समन सज्ज झालाय. प्रयास कोहली सरळ वाईडिश लॉंग ऑन कडे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, 1 मिळेल. बघा दोन्ही संघांच्या जर टी शर्टचा कलर बघितलं तर थोडा सारखा वाटतोय. म्हणजेच आपण ज्या पद्धतीनं कदाचित कन्फ्युजन देखील होत आहे की कोणता संघ खेळतोय. परंतु मी नक्कीच सांगेन की फलंदाजी करणारा संघ स्कायरा 11 वहाळ संघ, तर गोलंदाजी करणारा संघ स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ. उसाटणे संघ जेवढा क्रिकेट खेळला जातो त्याच उसाटणे गावामध्ये बैलगाडा शर्यतींची देखील जास्त आवड आहे. तिथे मैदान देखील आहे. ओ फुल्लर लेनचा बॉल, फुल टॉस बॉलला पंच केलाय. इट्स अ पंचिंग स्ट्रोक, आउट ऑफ द पार्क, 6 रन. किती संग्रह आहे या डीजे मास्टर किंवा या डीजे ऑपरेटरकडे. मगाशी देखील प्रवीण गायकर यांचा, समालोचकांचा तुम्ही गीत त्यांचा ऐकलात. आणि सातत्याने या टेनिस क्रिकेटच्या पटलावर प्रत्येक गीत टायमिंग शॉर्टमध्ये ते वाजवत असतात. म्हणून तर त्यांना देखील पसंती दिली जाते या आमच्या प्रेक्षकांकडनं. कौतुक करूया त्यांचं. पाहता 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर टोटल पाहिली जाते 28 धावा. 12 चेंडू आणि 28 धावा. चला स्पीडअप करूया. उसाटणे टीम तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी सूचना येते आयोजन कमिटीच्या वतीनं. 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकणे अनिवार्य आहे. कारण उसाटणे गावामध्ये, उसाटणे स्पर्धेमध्ये प्रवीण सर फार डिसिप्लिनमध्ये स्पर्धा आयोजित केली जाते. अनिलजी डोबरे आहेत खरं तर त्या स्पर्धेचे आयोजक. स्वतः मैदानाच्या आतमध्ये कोणाचीही लाड पुरवली जात नाही त्या स्पर्धेमध्ये. उशिरा आल्यानंतर नाणेफेकी देखील त्यांच्या विरोधात संघाला उपस्थित संघाला दिली जाते. म्हणजे प्रत्येक सामन्यामध्ये त्यांची शिस्तता पाहायला मिळते. त्यामुळे ते देखील त्या शिस्तीचं पालन करतील 100%, यात तेळ मात्र शंका नाही आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. जितेश मडवी येतोय उसाटणे संघाकडून गोलंदाजी करणारा जितेश. तर त्याला सामना करेल
प्रयास कोहली. प्रयास आणि घनश्याम ही जोडी अगदी चालाकी जोडी आहे. ओहो, सिल्ली मिड ऑफला क्षेत्ररक्षक बरोबर तिथे उभा होता. टिपला जातोय झेल आणि हा विकेट जाईल. थँक्यू डीजे. सर्जा स्वामी बैलाचे मालक विनायक शेठ निघू यांच्याकडनं बघा विकेटसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विनायक शेठ निघू यांच्याकडनं विकेटसाठी 10,000. बघा बक्षीस एवढ्या रात्रीमध्ये देखील सुरू आहेत. पैसे कृपया तुम्ही जर लावाल ते जमा करा. आणि अशी आयोजन कमिटीच्या वतीनं सूचनाही आली. आणि या सामन्यामध्ये कोणताही संघ अर्धशतकी खेळी केलेल त्यास शैलेश पावशे नितळस यांच्याकडनं 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. शैलेशजी पावशे आपलंही सहर्ष स्वागत. लवली बॉल इथे डॉट बॉल जातोय. गुड बॉलिंग. आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर स्थगित. 28 धावात. षटक क्रमांक सुरू आहे तिसरं. गोलंदाज जितेश मडवी पहिल्या बॉलवर विकेट. दुसऱ्या बॉलला डॉट पोहताना बघितलात. सर्जा स्वामी यांच्या वतीनं अर्थात बैलाचे मालक यांच्याकडनं 10,000 रुपये विकेटसाठी लावण्यात आले. हा प्रेम असतो, हा तुम्हाला प्रोत्साहन असतो, हा तुमचे मनोबल वाढवण्यासाठी आपल्यासोबत आलेल्या प्रेक्षकांचा पाठिंबा असतो. परंतु फास्टर बॉलर रनअप बघा त्या बॉलरचा जितेशचा. अप्रतिम. बॅटची कडा फळाय स्लीपला. फर्स्ट स्लीपला क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू जाईल त्याच्यापर्यंत तोपर्यंत पळून काढली जलद गतीने. एका धावेच्या मदतीनं 29 धावा धावफलकावर. षटक क्रमांक सुरू आहे तिसरं. 29 धावा धावफलकावर लागल्यात. पुन्हा एकदा खरं तर या टेनिस क्रिकेटचा आपण तर्रार पाहतोय. आज जास्त प्रमाणात थंडी देखील आपल्याला वाजते. मैदानावर थंडगार वातावरणामध्ये खेळली जाणारी स्पर्धा. सलग 6 रात्रीमध्ये अप्रतिम आयोजन, वाखाणण्याजोगं आयोजन. कारण याच्यासाठी केला या अट्टाच की स्पर्धा यशस्वी व्हावी. सरळ दिशेने केलेला हा फटका वाईडिश लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. थोडासा साचपडतपणा पाहायला मिळाला. लगेच मात्र 2 धावा पूर्ण केल्या आहेत त्या वहाल टीमच्या फलंदाज घनश्याम आणि साथी फलंदाज सुजल घरात. मगाशी सुजल घरातनं 2 षटकार ठोकले ना वहाल संघाला. ते षटकार फार फायदेशीर ठरले. 31 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली. षटक क्रमांक तिसऱ्या षटकातला पुढील चेंडू. लवली बॉल. पिचला बॉल ठेवला गेला. चेंडूला उसली दिली मिडल स्टंपला. वरनं चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आली आहे. आता षटकातला अंतिम शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला खेळण्यासाठी सज्ज राहील. पुन्हा एकदा फलंदाज सुजल घरात. घनश्याम आहे. घनश्याम स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला सुजल. सरळ बॅटने केलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे आहे. तो वेगानं चेंडूवर चेंडूची पकड फेकी करेल. आणि अशा परिस्थितीत लास्ट ओव्हर बाकी आहे. म्हणजेच 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. घड्याळात बरोबर 2 वाजलेत आणि अंतिम 1 षटकाचा खेळ बाकी असेल. पूर्वार्धातला धावसंख्या धावफलकावर 32. 32 धावा धावफलकावर लागले. चला स्पीडअप करूया आपण. 2 वाजलेत रात्रीचे. एक मॅच आपल्याला एक्स्ट्रा खेळवावा लागतो. कारण या आयोजकांनी कोणालाही नाराज केलेलं नाही आहे. प्रत्येक संघाला संधी दिली या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. मगाशी साहेबांनी उल्लेख केला अनंत पाटील साहेबांनी की आम्ही एंट्री फीज देखील घेणार नव्हतो या स्पर्धेसाठी. परंतु बघा आमच्या आयोजकांनी
आमच्या आयोजकांनी सांगितलं की जर एंट्रीज फ्रीमध्ये ठेवल्या तर अनेक संघ येतील, मग कोणाला एंट्री नाही बोलायचं हा मोठा प्रश्न होता. त्याच्यामुळं जरी एंट्री फी ठेवली त्यामधून तुम्ही 5,000 रिफंड देता, परत करता, म्हणजे तो जरी पराभूत झाला संघ तरी एवढा नाराज होणार नाही आहे. या इथून जाताना थोडासा चेहऱ्यावर हास्य घेऊन जाणार, एवढं तुमचं महान कार्य आहे. उज्ज्वल ढोबरे लास्ट ओव्हर. ओहो, चांगलं क्षेत्ररक्षण बघा, अगदी विकेट किपरच्या मागे शॉर्ट दरम्यान शॉर्ट फाईन लेग कडे असणारे क्षेत्ररक्षक. खूप चांगला चेंडू थांबला. धनंजय हिलाल त्या ठिकाणी होते, एक रन मात्र रोखू शकले नाही. माबेसवी उज्ज्वल ढोबरी डॉट बॉल जातोय. धावसंख्या स्थिर स्थगित 32 या आकड्यावर. एक धाव घेतली ना, स्कोर कार्ड वर या ठिकाणी पुन्हा एकदा एक धाव नोंद केली जाईल. 33 धावा धाव फलकावर. 33 रन्स. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. नक्कीच नारपोली गावचे मयूर गुणलेखक खूप चांगले गुणलेखन करतायत. आज 6 रात्रीमध्ये चांगले रेकॉर्ड्स आमच्यापर्यंत पोहोचवतायत. वाईड बॉलचा इशारा. आउटसाइड ऑफ स्टंपला हा चेंडू फेकला गेला, शरीरापासून खूप दूर. पंचांनी वाईड बॉल घोषित केला. आज या स्पर्धेमध्ये 3 पंच अर्थातच आपण बघितलं तर कळव्याचे आहेत आणि एक पंच आमचे विशाल पाटील विभागातून. आज आपण पाहतोय अलिबाग आणि आमचे रसायनी परिसरातील विशाल पाटील. हा चेंडू इथे मात्र एक रन आली आहे, परंतु पंच इशारा करतील. बरोबर त्या झेल खाली उभा होता आणि घनश्याम सारखी एक महत्वाची विकेट इथे प्राप्त झाली. धावसंख्या असताना टोटल 37 धावांवर हा विकेट मिळाला आहे. दुसरा अर्थातच पहिला प्रतीक, त्यानंतर घनश्याम, त्यानंतर प्रयास. 3 विकेट गेले तंबूच्या आश्रयाला. चला लवकर उतरायचंय मैदानात. फलंदाजाने न्यू बॅट्समन अक्षय दापोलकर. अक्षय दापोलकर येतोय. अगदी त्याची खेळीचा विचार केला तर 5व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आलाय अक्षय. 3 गडी बाद झालेत. 37 धावा धावफलकावर. नव्यानं खेळण्यासाठी सज्ज झालाय. लास्ट ओव्हर आहे. उज्ज्वल ढोबरी
या गोलंदाजाचा वाईट बॉल जास्त फेकलेत उज्ज्वलनं या ओव्हरमध्ये 3 वाईट बॉल फेकलेत, त्यामुळे हा ओव्हर खूप मोठा तुम्हाला पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल जो आहे, हा डॉट बॉल जो आहे, अगदी निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 37 धावा धावफलकावर लागल्यात. 40 धावांच्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करेल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ. याच उसाटणे गावामध्ये देखील कॉमेंटेटरला बाईक मिळाली होती. प्रवीण टेंबे, फुल्लर लेन्सचा बॉल, अगदी चेंडू वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून जातोय, गॅप मधून सीमा पार, चौकार. या धावा पार करण्याकरता स्लोवर बॉल आणि इथे सॅक्रिफाईस करावी लागेल. विकेट स्ट्राईक घेतली नॉन स्ट्राईकच्या बॅट्समनने, फलंदाज होईल रनआउट. – 41 धावा आणि या षटकातला आता चेंडू शिल्लक असेल बघा. पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे. 41 धावा धावफलकावर लागल्यात. उज्ज्वल ढोपरे एक फास्टर बॉलर आणि त्याच्या समोर फलंदाजीसाठी डावखुरा फलंदाज सज्ज झालाय सुजल घरात. अंतिम चेंडू, अंतिम बॉल, सुजल टू उज्ज्वल. किती धावांची मोहर उमटली जाईल या अंतिम चेंडूवर, कारण 41 लागल्यात. कदाचित या शेवटच्या चेंडूनं धावांची वाढ करून देईल का वहाल टीमला. स्लोवर बॉल हवेमध्ये खेळलाय, लांबी कमी उंची जास्त, इलिमिनेशन कमी होतं या फटक्यामध्ये. उज्ज्वलला मात्र झेलबाद व्हावं लागलं आणि 41 धावांवर स्कायरा वहाल संघ थांबतोय. येणाऱ्या 4 षटकांमध्ये 42 धावांचं आव्हान, टार्गेट सेट झालंय या सामन्यामध्ये. धन्यवाद पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. खास करून मी आभार मानतोय. आता हा अंतिम क्षण खरं तर या स्पर्धेतला आपण आमचा स्पेल समाप्त होतोय. खास करून मी आभार मानतोय आमचे दत्ता गायकर साहेब असतील, आमचे प्रशांत पाटील असतील, कारण त्यांनी आम्हाला प्रसार माध्यमातून संपर्क साधला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आभार मानेन ते अनंत शेठ पाटील साहेबांचं. अर्थातच वारकरी संप्रदायातील एक आदर्श व्यक्तिमत्व, मग कीर्तन असू द्या किंवा प्रबोधन करणं असं, त्यांच्या मुखातून खूप चांगलं खरं तर आपल्याला ऐकायला मिळतं. असं एक प्रमुख वक्ते, राजकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आणि उच्च शिक्षित आदरणीय सन्माननीय अनंत शेठ पाटील आणि सर्व आयोजकांचं मी मनापासून आभार मानतो. रवींद्र म्हात्रे आणि खरं तर या स्पर्धेतून निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रिवॉल यांचा सन्मान आपण या व्यासपीठावर घेणार आहोत. संस्कार व्यासपीठ आणि त्या संस्कार व्यासपीठावर वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटील स्मृतिचषक 2025 मध्ये ज्यांनी आजच्या रात्रीसाठी आपला वेळ दिला, ज्यांचा सुमधुर आवाजानं ही स्पर्धा खरं तर गाजली. एक उत्कृष्ट खेळाडू, एक लेफ्टी ऑलराऊंडर म्हणून ज्यांची रायगड क्रिकेट जगतात ओळख होती. क्रिकेटशी निगडीत राहण्यासाठी त्यांनी समालोचन हे क्षेत्र निवडलं आणि प्रत्येक बॉलरची चांगली माहिती, प्रत्येक खेळाडूची चांगली माहिती त्यांच्याकडून आम्हालासुद्धा मिळाली. वेळोवेळी आम्ही समालोचन करत असताना त्यांचा सन्मान मी या स्पर्धेचे सर्वेसर्व आदरणीय अनंत शेठ पाटील यांना विनंती करतोय की रवींद्र म्हात्रे याचा सन्मान करावा, ज्यांनी या स्पर्धेला आज वेळ दिला. उद्या बघा भावेश पाटील आणि प्रफुल्लमध्ये
खरं तर हे खेळणार आहेत एकत्र आणि तुमचा पहिला सामना आहे. वेळेवर हजर राहा तुम्ही जरी ऑर्गनायझर असले तरी सुद्धा. तर रवींद्र म्हात्रे यांचा सन्मान होतोय. खरं तर एक अशा स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धेमध्ये हरलेल्या संघाला सुद्धा रिफंड दिला जातो, एका अशा स्पर्धेमध्ये त्यांचा सन्मान होतोय ज्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी आयवा कॅचसाठी बाईक आहे लकी ड्रॉच्या माध्यमातून. एक अशा स्पर्धेमध्ये ते आता निरोप घेत आहेत की ज्या स्पर्धेमध्ये रोज प्रेक्षकांना जेवण दिलं गेलं. एक अशा स्पर्धेतून ते निरोप घेत आहेत की ज्या स्पर्धेमध्ये शिस्तीचं पालन केलं गेलं आहे. ज्या अशा स्पर्धेतून आता निरोप घेत आहेत की ज्या स्पर्धेतून या तरुणाईला वारकरी संप्रदायाची महती सांगितली जाते. तर स्कायरा वहाळ यांच्या धावा जमवल्यात पहिल्या सत्रामध्ये. नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि धावा झाल्यात त्या 41 जिंकण्यासाठी उसाटणे संघाला 42 धावांची गरज. सामना रंगवला होता खरं तर. प्रवीण गायकर यांनी सुशांत मोकल स्टारर कळवे आणि त्याचबरोबर नांदगाव या दोन संघादरम्यान. क्रिकेटमध्ये दत्ता गायकर जर तर नसतं, पण जर हिट विकेट सुशांत मोकल याची झाली नसती तर त्या 6 धावांनी त्या सामन्याचं पूर्ण मॅच चित्र चालू करा, लवकर मॅच चालू करा. मी खूप वेळ झालेला आहे. वाळ संघाला मनापासून टायमिंग लावा, विनंती करतोय. टायमिंग टायमिंग लावा. पंच टायमिंग लावतायत. 20 मिनिटाच्या आत खरं तर 4 षटकं व्हायला हवीत. आणि यानंतर अजून एक सामना आहे 3 षटकांचा. एक अतिशय रोमांचक लढत आपल्याला पाहायला मिळणार उसाटणे आणि वहाळ या दोन संघादरम्यान. प्रयास कोळी गेली अनेक स्पर्धा तो यशस्वी ठरतोय, पण या स्पर्धेमध्ये आल्यानंतर त्याच्या बॅटला चेंडू लागला, फटके आले, धावा आल्या. पण ज्या वहाळ संघाला गरज आहे प्रतीक पाटील याचा फॉर्ममध्ये येण्याची, तो मात्र त्याचा सूर गवसतोय. इथे मात्र उसाटणे संघ की वहाळ कळवे संघाशी कोण झुंजणार. सुशांत पाटील यांचा आतिश 11 कळवे त्यांच्या सहकारी आणि मित्रांनी खरं तर या संघाला केलेलं स्पॉन्सरशिप. स्क्रीन आपण पाहतोय tenniscricket.in ची स्क्रीन. पंचांना विनंती असेल सामन्याचं दुसरं सत्र लगेच सुरू करायचं आहे. 24 चेंडू आणि 42 धावांची गरज. प्रतिषटक 10.5च्या सरासरीने या धावा जमवायच्या आहेत. हां नक्कीच अनंतशेठ पाटील, तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की 2 दिवसात 2 लाखाच्या वरती व्ह्यूअर्स. खरं तर साहेब तुमच्या हातात माईक आहे. 2 लाखाच्या वरती व्ह्यूअर्स झाले. तुमची स्पर्धा आता ही पोचली आहे ती आखाती देशांमध्ये सुद्धा. कारण आसिफ उकवे जे UK लंडनला राहतात त्यांनी मला काल फ़ोन किया होता कि प्रवीण भाई अच्छा चल रहा है, कहाँ ये टूर्नामेंट. तो मैंने उनसे कहा भाई ये टूर्नामेंट वही है जहाँ आपने पिछली बार देखा था. रिवर्स दागने की कोशिश कामयाबी मिली और ये रिवर्स के जरिए मिला. बेहतरीन छक्का बल्लेबाज अजय. मनामध्ये तुम्ही तर होताच आहात आणि राहणार यात तिळमात्र शंका नाही आहे. कारण तुम्ही केलेले सामाजिक कार्य या टुर्नामेंट काय हो, टुर्नामेंट कधीही असतात, पण तुम्ही जे जीवनभर केलेलं सामाजिक काम आहे आणि त्या कामानंतर त्याला मिळालेली ही क्रिकेटची साथ आणि घोडीलदेव क्रिकेट क्लब आणि ग्रामस्थ पंचक्रोशी मंडळ कसळखंड. कारण असं म्हणतात गाव करील ते राव काय करील. असं म्हणतात गाव करील ते राव काय करील. ते मात्र पुन्हा एकदा रिवर्स आणि लागोपाठचा दुसरा षटकार. आईवा कॅच घेतलाय. या जरा सर्जा स्वामी बैलाचे मालक. लागोपाठ 3 षटकार जर आले तर 10,000चं पारितोषिक. बघा एकच न्यायचं आहे आता. हा 2 तर मारलेत ना, 2 मारलेत. आत्ता 3रा येणार का. तर आईवा कॅचवाले येत आहेत. बघा पहाटे सुद्धा प्रेक्षक आपल्या स्पर्धेला पाठिंबा देत आहेत. अजूनही एक सामना बाकी आहे. रोशन सर आमचे आलेत. रोशन सर मनापासून तुमचं स्वागत. सिद्धी करवले या स्पर्धेमध्ये ज्याने बाईक समान पटकावलाय हा फलंदाज अजय भंडारी. असू द्या. स्पर्धा आता आजच्या रात्रीच्या अंतिम टप्प्यात आली आहे.
हा उद्या मात्र दत्ता गायकर यांची ख्वाहिश आहे की या विभागाचा आवाज रायगडचा टायगर समालोचक सुद्धा आमच्या जोडीला असणार. आणि इथे मात्र चौकार येतोय 6-12 16 42 धावांची गरज आहे. त्यातल्या 16 धावा आल्या. 26 धावांची अजूनही गरज आहे. आयवा कॅचवाले आलेत. जरा रोशन सर आयवा कॅचचं पारितोषिक आपल्याला या या 500 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांना आणि टी शर्ट आणि त्याचबरोबरची बाईक आहे. त्या बाईकमध्ये लकी ड्रॉमध्ये तुमचं नाव येणार. या सगळ्या गोष्टी होणार. कोणावरही अन्याय होणार नाहीये आणि लकी ड्रॉ हा लाईव्ह काढला जाईल आणि त्याच्या अगोदर चिठ्ठ्या दाखवल्या जातील. ज्या लकी ड्रॉची नावं आहेत त्यांच्या प्रत्येकाची एक एक चिठ्ठी लाईव्हला दाखवली जाईल. असं व्हायला नको की 10 चिठ्ठ्या आणि एकच नाव. तसं काही होणार नाहीये. फेअर गेम होणार. सगळा फेअर गेम होणार. आणि बघा ज्या साईजचा माणूस आहे म्हणजे 48 असेल 42 असेल 38 असेल 48 असेल 28 असेल त्याच साइज टी शर्ट त्याला दिला जातोय. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन आ चुके हैं 16. काफी बढ़िया बल्लेबाजी हो रही है अजय भंडारी की. फिर से एक बार रिवर्स दागने की कोशिश. रन आउट का खतरा यहाँ पे लेकिन डॉट गेंद आई. प्रत्येक जिनका बल्ला नहीं चला लेकिन अब शायद 3 गेंदों के बाद मार खाने के बाद उनकी गेंद चली है. अच्छी गेंद डाली उन्होंने. कांटे भरा मुकाबला होना जरूरी. क्या मुकाबला हुआ कड़वे बनाम नांदगांव. बाजी सुशांत के हिट विकेट के बाद सचमुच नांदगांव के पास चली गई थी लेकिन एक खराब गेंद बॉलर द्वारा की गई गलती जिस वजह से वो मैच जीती कड़वे. नसीब मेहरबान तो इंसान पहलवान हम कहते हैं. ये रिवर्स दाग रहे हैं फिर भी कप्तानी थोड़ी गलत हो रही है स्काई 11 वहाड़ की. टोटल आ चुका है 20. 42 का करना है पीछा. 22 की अभी भी जरूरत. ये 13वां ऐसा बाउंड्री है 13वीं ऐसी बाउंड्री है जो रिवर्स के जरिए लगाई. दुधारी तलवार की तरह दुधारी तलवार से लगाई है. अपडेटर मयूर पाटिल नारपोली कांचन पालकर सुदर्शन पाटिल इनकी श्रेणी में अभी आ चुके हैं. इस तरह अगर काम करते रहेंगे तो रायगढ़ के जो गिने चुने स्कोरर है ना अनंत शेठ पाटिल साहब आपकी ये पंचायत समिति का हीरो उन गिने चुने स्कोरर्स में गिना जाएगा. और चांस दिया है न्यू कॉमर्स को. जिस तरह दत्ता गायकर ने पहली बार हमें कसरखंड क्रिकेट रजनी में मौका दिया था जब उनको हमें उन्होंने सुना था रायगढ़ की सर्वोच्च ट्रॉफी सुप्रीमो में. उसके बाद हमने पीछे मुड़ के नहीं देखा. रायगढ़ के हर कोने में बतौर कमेंटेटर हम कमेंट्री कर चुके हैं. इस सीज़न भी करते रहेंगे आपकी दुआ से आपके आशीर्वाद से क्योंकि बड़े बुजुर्गों का आशीर्वाद हमें उन्नति की ओर लेकर चला जाता है. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश प्रतीक ने ये तेज गेंद डाली. डॉट गेंद की समाप्ति हुई. टीम का टोटल 20 रन. 22 रनों की ज़रूरत है. 18 गेंदें हैं. अभी भी मैच बिगड़ा नहीं है. अगर स्काईरा 11 वहाड़ ने वो मैच देखा होगा नांदगांव बनाम कड़वे मैच कभी भी किसी भी क्षण घूम सकता है. आईवा कैच tenniscricket.in स्क्रीन पे दिखाइए ज़रा आईवा कैच के इनाम लेने वाले को. प्रशांत पाटिल इनके शुभात हुई ये इनाम दिया जा रहा है 500 रुपये एक टी शर्ट. हाँ आखिरी रात में आईवा कैच के लिए 11,000 भी इनाम हो सकता है. बाइक के साथ साथ कुछ भी हो सकता है. और सुशांत पाटिल की कड़वे अगर आखिरी रात के खेलने के लिए क्वालिफाई होती है तो बहुत कुछ हो सकता है. निश्चित रूप से. लेकिन मैच की तरफ हम चलेंगे जहां पर फिरकी के जादूगर घनश्याम 18 में 22 की जरूरत है. स्ट्राइकर इन पर है मुकेश मड़वी है स्ट्राइकर इन पर. इसके बाद का मुकाबला होगा 3 ओवर का हर रात की तरह. यस आदित्य घरत वहाळ या खेळाडूंनी आयवा कॅच आता घेतलेली आहे आणि त्याचा आपण इथे टी शर्ट देऊन आणि रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक अनंत शेठ
पाटील यांच्या माध्यमातून त्याला देण्यात आलं. तर त्यालाही शुभेच्छा असतील आयवाकाच्या लकी ड्रॉसाठी. धन्यवाद. रोशन सर, आतापर्यंत आयवाक्याचा आकडा कितीपर्यंत गेलाय? 10, 11, 12 एक्झॅक्ट मलाही माहिती नाही, परंतु 10च्या वरती आहे. अंदाजे 10च्या वरती आहे एवढं नक्की. कारण मी संध्याकाळच्या सत्रामध्ये बघितलेले जवळजवळ 11 लोक होती. त्यानंतर आजच्या रात्रीमध्ये वाढलेली लोक. नक्कीच नशिबाचा कौल कोणाला लागणार शेवटच्या रात्रीला, आणि कोण या मैदानावर चालत येणार आणि बाईकवर जाणार. खरं तर मी परमेश्वराला प्रार्थना करेन, जो कल्याचा जो प्रेक्षक होता ज्याने तो झेल घेतला होता आदिवासी सुजल वाघमारे, मी तर गणपती पाण्यात ठेवेन की बाईक त्याला मिळावी. एक गरीब गरजू याला जरी बाईक मिळाली तर या स्पर्धेमध्ये आणखीन पुण्याचं काम आपल्याला मिळेल. रिवर्स दागने की कोशिश. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश. 3 गेंदें लगातार डॉट डाली है घनश्याम ने. फिरकी के जादूगर है, यकीन मानिए स्पिन के जादूगर है ये. किसी भी क्षण इस मैच को घुमा सकते हैं. रन आउट का खतरा है और यह विकेट खोया है. उसाड़ने टीम ने जरूरत नहीं दी. प्रवीण 40+ के एक बेहतरीन खिलाड़ी रोशन सर सचिन कुरंगड़े, इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है इस टूर्नामेंट के लिए. सावळे गांव के एक बेहतरीन खिलाड़ी. हाँ बोलिए रोशन सर. प्रवीण, आणखीन एक आदिवासी ज्यांनी या ऐवाक्यासाठी नावनोंदणी झालेली आहे त्याची, रामदास विष्णू वाघमारे, फणसवाडी. म्हणजे आपण कल्याचा म्हटला तो एकटाच नाही आहे, अजून एक आहे. हा, एकूण अंदाजे 15-20 नक्कीच होतील. 20-25 तरी होतील शेवटच्या रात्रीपर्यंत. प्रशांत पाटील मला सांगतायत कसळखंड बघा, आमचं प्रेमळ गाव आहे. आम्ही एखाद्याला इतका जीव लावतो की त्याला नोकरी धंद्याला सुद्धा लावतो. आणि दत्ता गायकर यांनी माझ्या स्वतःसाठी सुद्धा नोकरी बघितली होती, त्यामुळे मला हे खरं वाटतंय त्यांचं. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर राइट आर्म क्या गेंदबाजी हो रही है. घनश्याम की जादू स्पिन गेंदबाज. 5 गेंदें इन्होंने डॉट डाली और उसाटने टीम अब संकट में आ चुकी है स्काई 11 वहाड़ के खिलाफ, क्योंकि रन चाहिए थे 22-18 गेंदों में. ये मैच नांदगांव और कड़वे की तरह ही हो रहा है. मेडन ओवर शायद ये हो सकता है, ये 6ठा मेडन ओवर. घनश्याम ने इस मुकाबले में वापसी दी है. फिरकी का जादूगर उन्हें यूं ही नहीं कहा जाता, उन्होंने अपना 100% दिया. क्रिकेट में एक कहावत है दोस्तों, जिंदगी को अगर जीतना है, चाहे जिंदगी हो या फिर क्रिकेट का मैदान, अपने आप में 100% से भी ज्यादा का एफर्ट दो, आप जीत सकते हो. 6ठा मेडन ओवर. ये अब सोचने के लिए वहां शॉर्ट टर्म मीटिंग हो रही है, लेकिन ऐसा नहीं होना चाहिए, समय नहीं है हमारे पास. फिर सुबह महाराष्ट्र तालुका ओपन है राजीव गांधी खेल मैदान पर. विधान पाटिल टेंबिवली जिन्होंने मेडन ओवर किया. भावेश पवार घोरसई, कपिल केणी घोरसई, रोहित माळी मानकोली, प्रणीत गायकर बेलवली और ये घनश्याम पाटिल स्काई 11 वहाड़. हाँ, प्रशांत पाटिल भी एक बेहतरीन कमेंटेटर है. हाँ, इस मैच के बाद जो आखिरी मैच होगा ना दत्ता गायकर, स्वामी सरजा बैल के मालिक विनायक पाटिल, इनकी तरफ से लगातार 3 बाउंड्रीज के लिए, 3 छक्कों के लिए 11,000 का इनाम. $11,000 का इनाम. 3 बाउंड्रीज 3 छक्के आते हैं तो लगातार स्वामी सरजा विनायक पाटिल
बल्लेबाजों के लिए इनाम उन्होंने लगाए हैं। नए गेंदबाज धीरज पाटिल, स्काई 11 वहाल 18 में 22 की जरूरत थी, अब 12 गेंदे 22 रन। 12 गेंदे 22 रन। घनश्याम ने एक भी रन नहीं दिया। मैच में वहाल की वापसी दिलाई है। ये वातावरण ही ऐसा है। कल हमने देखा खोनी बनाम मुर्वी, आखिरी क्षण में अगर ओंकार पाटिल स्ट्राइक पे ना रहते तो पहला सुपर ओवर कल रात 3:30 बजे हमें देखने का मौका मिलता। दत्ता शेठ, बहुत मजा आ रहा है इस श्रृंखला में। हाँ, निश्चित तौर पर कसरखंड से मेरा ताल्लुक तो पहले आपसे हुआ था दत्ता, अभिषेक और मेरा। उसके बाद मेरी पहचान हुई प्रफुल्ल मते से, और उसके बाद मेरी पहचान हुई प्रशांत पाटिल से। सुशांत पाटिल काफ़ी देर बाद मुझे मिले हैं, और आपके साथ साथ रामचंद्र जुनघरे, ये भी मेरे अच्छे दोस्त हैं। योगेश जुनघरे तो है ही, लेकिन सुशांत पाटिल जिनको मैं मिला सबसे बाद में मिला, लेकिन सबसे ज्यादा दिल उन्हीं ने जीता। अनंत पाटिल साहब भी कह रहे भाई क्या जादू किया है सुशांत पाटिल ने प्रवीण दुगाड़े के ऊपर। ये जादू कुछ अलग ही है, ये मैं बता भी नहीं सकता। ते असं म्हणतात ना, सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही। लगातार 9 डॉट गेंदे, ये क्या हो रहा है। वो उसाटने टीम जिसने हारा हुआ मैच जितवाया था, बैटिंग ली थी उसाटने टीम का परफॉर्मेंस को देखते हुए स्काई 11 वहाल ने, और उनके ही जाल में उनको फंसाया है। एक और डॉट गेंद, लगातार 10 डॉट गेंदे, 10 डॉट गेंदे। यही तो क्रिकेट है भाई, जैसा हम सोचते हैं वैसा होता नहीं, और जिसके बारे में नहीं सोचा होता वैसी बातें होती रहती है। 5 गेंदों में 20 आई थी, और उसके बाद 10 डॉट गेंदे आई है। कुल मिला के लगातार 10 डॉट गेंदे, यानी कि 2 दिन काम करना फिर हफ्ता भर मजे ही मजे लूटना, ये हुआ है ये बैटिंग। एक रन यहां पर जरूर मिला। चौथी गेंद इस ओवर की जब आई तब एक रन मिला, लेकिन जिन्होंने पिछले मैच में अच्छी बल्लेबाजी की थी, अनिकेत ढोपरी, उनको स्ट्राइक पे लाना जरूरी था, और वो बल्लेबाज, बाएं हाथ के बल्लेबाज ने वो किया। अनिल ढोपरी साहब, हितेंद्र मढ़वी, योगेश मढ़वी साहब की टूर्नामेंट बहुत बढ़िया होती है। कई कूलर, कई फैन, हमारे प्रवीण टेम्बो को वहाँ पर बाइक मिली लकी ड्रॉ के जरिए। कमेंटेटर्स, अंपायर जो थे जय पवार, उनको बाइक मिली। कुछ नया लेकर कल शायद प्रवीण टेम्बे और रोशन पाटिल, शिरेवले, इनकी आवाज गूंज सकती है इस प्रतियोगिता में। और शायद 4 दिसंबर है, वहाँ पर दीपक पाटिल सर हमारे साथ होंगे, पनवेल के एक और बिजी कमेंटेटर। लेकिन ये देखिए अब खुश है स्वामी सरजा विनायक पाटिल, जो ओनर है स्वामी सरजा बैल के। हाँ, लगातार 3 छक्कों के लिए 21,000 का इनाम है उनकी तरफ से, और 3 बाउंड्रीज के लिए भी 21,000। स्वामी समर्थ, स्वामी सरजा बैल के मालिक विनायक पाटिल। लोहा घर में भाई, मार लो हथौड़ा, बॉल दीजिए। बहुत ही बढ़िया छक्का मारा यानी कि ढोपरी ने, और इस छक्के के साथ 27 रन। 7 गेंदों में 15 रनों की जरूरत, 7 गेंदों में 15 रनों की जरूरत। अनिकेत ढोपरी रील स्टार है, मैंने इनके यूट्यूब पर कई रील देखे हैं। मैचेस जब ये जाते हैं तो ब्लॉग बनाते हैं, छोटे छोटे ब्लॉगर भी है। दिनेश पाटिल साहब योगेश जुनगरे से बात करते हुए, भाई अकाउंट कितना फूला हुआ है, क्योंकि दिनेश पाटिल ने क्रिकेट के लिए इतना पैसा बहाया है। हालांकि आज मैं सच में कहता हूं कि दिनेश पाटिल साहब, क्रिकेट की इतनी बुरी आदत थी उन्हें कि यहाँ से वो बेंगलोर भी जाते थे मैच देखने के लिए या मैच टूर्नामेंट में शरीक होने के लिए। इतना पैसा बहाया है उन्होंने पानी की तरह, लेकिन आज भी उनका वजन इतना है
कि आज उनके जुमा की खातिर कई स्टार खिलाड़ी टेनिस के इस ग्राउंड पे आ सकते हैं। ये है। और योगेश चुनगरे इनके बारे में क्या कहना, एकदम शांत स्वभाव है उनका, लेकिन बिल्कुल ईमानदारी से अपने काम को अंजाम देते हैं। जो उनके ऊपर जिम्मेदारी सौंपी है आनंदा शेठ पाटिल साहब ने, उस जिम्मेदारी को बखूबी उठाने वाला इंसान। क्या ये लगातार दूसरा या आसान सा कैच अनिकेत ढोबरी के बारी का अंत हो चुका है। इस मैच में स्काईरा 11 वहाड़ की पूरी तरह से वापसी हो चुकी है, पूरी तरह से वापसी। नन्हे मुन्ने स्पिन के जादूगर घनश्याम ने जैसे मिडन ओवर किया, एक एनर्जी आई स्काईरा 11 वहाड़ के लिए, और उस एनर्जी के तहत काफी बढ़िया गेंदबाजी की। एक छक्का जरूर आया अनिकेत ढोबरी की तरफ से, लेकिन अब समीकरण बनता है 6 गेंदें 15 रन। ऐसे वातावरण में 15 रन बनाने हैं, क्या चाहिए? पेनल्टी। वहाड़ टीम, एक खिलाड़ी आपको सर्कल के अंदर लेकर आना होगा। समय दिखा रहे अंपायर, नो कमेंट्स। बघा तुम्ही अंपायरशी वाद घालू नका प्लीज। छह में 15 की जरूरत। नए बल्लेबाज जितेश मड़वी। चलिए अंपायर चलिए, लाइव में नजर आ रहा है सर, कुछ तो निकालिए। फील्डिंग लगाइए, 6 में 15 की जरूरत है। चलिए मैच शुरू कीजिए। चला लवकर काहीतरी करा, कारण याच्यानंतर एक सामना अजूनही बाकी आहे। शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे। एक खेळाडू कदाचित आतमध्ये आणावा लागेल असे पंच आम्हाला सांगतायत। खरं तर हे समालोचकासाठी फार जिकरीचं काम असतं असं सांगताना, कारण प्रत्येक खेळाडूशी समालोचकाचे चांगले संबंध असतात। पण जो स्पर्धेचा नियम आहे तो खिलाडू वृत्तीने घनश्याम तुम्ही स्वीकारा असं मला वाटतंय। खिलाडू वृत्तीने स्वीकारा प्लीज। चला सामना सुरू करा।
रिक्वेस्ट हॅलो 5 वर्ष आमच्या भावनांशी खेळून तुम्ही खुर्चीवर बसून आम्हाला सूचना आली आहे राज्य केलं, पण आता छाती टोकून सांगतोय खुर्ची तीच राहणार, पण माणूस बदलणार. हॅशटॅग कोंजे पंचायत समिती सदस्य अस्मिताताई अनंत पाटील. खरी हाय वाघीण करी समाज कल्याण आज जो तो गुणगान गाई आज जो तो गुणगान गाई बसले साऱ्यांच्या मनी रणरागिनी बघाव आमची ताई बसले साऱ्यांच्या मनी रणरागिनी बघाव आमची ताई. चला जे काही असेल ते पंचांना सांगून पंच आम्हाला कळवतील. चलिए अंपायर क्या है, नॉर्मल फील्डिंग है क्या? टाइमिंग तो होना ज़रूरी है क्योंकि अनंत महाराज पाटिल साहब भी जिन्होंने 5,000 रिफंड किए हैं टाइम की वजह से हर एक टीम को, आखिरी 6 गेंदें और जीतने के लिए 15 रनों की ज़रूरत. छः में 15 की ज़रूरत. सुपर ओवर स्कोर इज लेवल. तो क्या ये अंतिम क्षणों में सुपर ओवर होगा? देखिए यहाँ पर जो मेन अंपायर है विशाल पाटिल, इन्होंने कहा कि आपको एक खिलाड़ी अंदर लेकर आना ही होगा. ये अंपायर कह रहे हैं, मैं नहीं कह रहा हूं. छः में 15 की जरूरत है. प्रतीक पाटिल प्लीज. छः में 15 की जरूरत. गेंदबाज सुजल घरत, काफी बढ़िया बल्लेबाजी की थी इन्होंने. आखिरी क्षणों में 2 छक्के लगाए थे. ये डॉट गेंद आई. 5 गेंदों में 15 रनों की जरूरत. स्कोर इज लेवल. तो सुपर ओवर. हाँ निश्चित रूप से वर्ल्ड एक्सपोर्टिंग स्पिरिट वाली टीम है जिन्होंने हमेशा कमेटी को कोऑपरेट किया है. 4 गेंदों में 15 रनों की जरूरत. लगातार 2 डॉट गेंदें डाली है सुजल घरत ने. 2 छक्के भी लगाए थे उन्होंने. जो पहला मैच हुआ था स्काईरा 11 वहाल का, कॉन्फिडेंस लेवल इनका बढ़ चुका है. वहीं दूसरी तरफ बाएं हाथ के बल्लेबाज, लेकिन यह ऊंचा खेला है. गेंद हवा में है, कैच होने की संभावना और इसी के साथ ही आउट. 3 गेंदें, अब 15 रनों की जरूरत. 3 गेंदें, 15 रनों की जरूरत. एक अच्छी गेंद और स्काईरा 11 वहाल जीत की ओर बढ़ेगी.
3 में 15, स्कोर इज लेवल टू सुपर ओवर। धाकड़ बल्लेबाज धनंजय हिलाल। धाकड़ है बाहुबली भीम की तरह, वो आ रहे हैं गदाधारी भीम जिन्हें हम कहते हैं, उसी तरह बल्ला लेकर आए हैं। 3 में 15 की जरूरत, 3 डॉट गेंदें डाली है सुजल ने, तारीफ काबिल। देखिए अब 3 में 15 की जरूरत। तीन में 15 की जरूरत। मैच में मजा आ रहा है, काफी अच्छी गेंदबाजी हुई है। 2 में 15 की जरूरत। 2 में 15 की जरूरत। डॉट 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 गेंदें खेलती हुई नजर आई उसाटने की टीम। 2 में 15 की जरूरत। स्काईरा 11 बहाल जीत की दहलीज को छू रही है, ऐसा लग रहा है मुझे, शायद अगर गेंदबाज कोई गलती ना करे तो। अब 1 में 15 की जरूरत। 5 गेंदें डॉट डाली इस गेंदबाज ने घनश्याम के बाद। क्या ये दूसरा गेंदबाज होगा वहाड़ की तरफ से जो मेडन ओवर डालेगा एक ही मैच में? 6 मेडन ओवर हो चुके हैं, लेकिन तारीफ काबिल। मैं कड़वे के कप्तान को स्टेज पे बुलाना चाहूंगा और स्काईरा 11 वहाल मेडन ओवर, विकेट टेकिंग मेडन सुजल घरत, वाकई काबिल तारीफ। वहाल के कप्तान को मैं बुलाना चाहूंगा। प्लेयर ऑफ द मैच रोशन मैं आप तक जानकारी पहुंचाऊंगा। 20 रन जब आए थे पहले ओवर में तो ऐसा लगा था वहाल टीम इस मुकाबले में कुछ नहीं, लेकिन वहां पे स्पिन के जादूगर आए, उन्होंने मेडन ओवर किया और इस मैच में वहाल की वापसी दिलाई। वो घनश्याम बनेंगे इस मैच के प्लेयर ऑफ द मैच। अवॉर्ड गोज टू घनश्याम। थँक्यू. घनश्याम या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सन्मान करी आहे. यानंतर वहाळ विरोधात असेल कळवे. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सनं आणि घनश्यामनं मॅन ऑफ द मॅचसाठी यायचं आहे आणि टॉससाठी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सनं इथे यायचं आहे. रात्रीचे बरोबर 2 वाजून पहाटेचे 2:43 झालेली आहेत आणि शेवटची मॅच अजून बॅलन्स आहे. तर दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती असेल आपण